राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. पीएम किसानचा पैसा आज खात्यात, पंतप्रधानांची थेट घोषणा काही वेळात. शेतकरी मित्रांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकृत घोषणा करणार आहेत. ज्यांचे केवायसी, बँक खाते आणि आधार लिंक आहे अशा शेतकऱ्यांना आजच पैसे मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी मोठा दिलासा, उर्वरित 3,000 रुपये जमा होणार. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे की योजनेअंतर्गत देय असलेल्या उर्वरित 2 हप्ते एकूण 3,000 रुपये मकर संक्रांतीपूर्वी खात्यात जमा केले जाणार आहेत. डिसेंबरमध्ये पहिला टप्पा मिळाल्यानंतर आता उर्वरित रक्कम मिळणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. खुल्या बाजारात कापसाची तेजी, 8,400 रुपयापर्यंत दर. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक चित्र दिसत आहे. सीसीआय कडून हमी भावाने खरेदी सुरू असतानाच आता खुल्या बाजारातही कापसाचे दर वाढताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत 9 जानेवारी रोजी कापसाचे सौदे 8,000 ते 8,405 रुपयापर्यंत झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत. पीक विमा, ई पीक पाहणी आणि फार्मर आयडीवर सरकारचा कडक इशारा. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. 14 जानेवारीपूर्वी नोंद न झाल्यास नुकसान भरपाई व विमा लाभ धोक्यात येऊ शकतो. तसेच शासनाने आता प्रत्येक कृषी योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांदा, तूर, हरभऱ्याचे दर घसरले, शेतकरी अडचणीत, तातडीच्या उपायांची मागणी. राज्यात कांदा, तूर आणि हरभऱ्याच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर खर्चही निघणार नाहीत इतके खाली गेले आहेत. तुरीची आवक वाढली असली तरी दर हमीभावापेक्षा कमीच मिळत आहेत. हरभऱ्यालाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.